आता तो जगाचा करतो सर्वांचा पालन, शेतकऱ्याच्या कष्टाला करूया आपण वंदन। नमस्कार, मी अनिष्टा संध्या संजय इकार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सीतेपार येथील इयत्ता 4ची विद्यार्थिनी। आज आपण एका अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहोत जे आपल्या सर्वांसाठी अन्नदाता आहेत, आपल्या अर्थव्यवस्थेच्या कणा आहेत। त्यांच्याशिवाय आपल्या जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे। असे अन्नदाता आहेत श्री भागवतजी खास आहेत। चला तर मग आपण यांच्याशी संवाद साधूया। तुमचं नाव काय आहे? माझं नाव भागवत श्रीरामजी इखार हे आहे। तुम्ही किती वर्षापासून शेती करता? मी 20 वर्षापासून शेती करत आहे। तुम्ही एकटे शेती करता की कुटुंबातील इतर लोकही शेती करतात? मी आणि माझी पत्नी शशिकला इखार ही आम्ही दोघे मिळून शेती करतो। तुमची एकूण जमीन किती आहे? माझी एकूण जमीन 1.5 एकर आहे। तुम्ही कोणत्या प्रकारची शेती करता? मी मिश्र शेती करतो। तुम्ही शेतीतील मुख्य पिके कोणते? शेतीतील मुख्य पिके म्हणजे धान, गहू आणि भाजीपाला। तुम्ही पारंपरिक शेती करता की आधुनिक तंत्राचा वापर करता? आधुनिक तंत्राचा वापर करतो। तुमच्या शेतीची वार्षिक उलाढाल किती आहे? वार्षिक उलाढाल 2 लाख रुपये आहे। एवढे उत्पन्न पुरेसे आहे का? म्हणजे तुम्हाला परवडते का? नाही, त्याकरता पुरेसे नाही, तरी पण आम्ही ते जोडधंदा म्हणून गाई आणि म्हशी ह्या आमच्या घरी आहेत। शेती करताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात? शेती करताना पुराचा फटका बसतो, उन्हाचा फटका बसतो आणि विहीर असल्यामुळं विहिरीचा वॉटर लेवल कमी गेल्यामुळं आम्हाला फार त्रास होतो आणि वीजसुद्धा आम्हाला मिळत नाही बरोबर। तुम्ही शेतीसाठी कर्ज घेता का? होय, आम्ही विविध सेवा सहकारी सोसायटीच्या सीतेपारला त्या अंतर्गत कर्ज घेतो। कृषी योजनाचा लाभ घेता का? कृषी योजनेचा लाभ आमचे कृषी सहाय्यक फासे सर आहेत, ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात। तुम्ही तुमच्या मुलांना शेती करायला प्रोत्साहित घ्याल का? शेती करायला त्यामुळं शेती करण्याकरता मुलांना पाठवणे हे म्हणजे थोडीशी शेती असल्यामुळं परवडण्याजोगं नाही, म्हणून आम्ही ते मुलांना याकडे वळू नका असं आम्ही शिक्षणाकडे वळा असा मी मुलांना सल्ला देते। तुम्ही शेतीबरोबर इतर कोणते काम करता? मी गाई म्हशी आणि दुग्ध व्यवसाय आणि भाजीपाल्याचं काम शेतीतून होते तेच करते। तुम्ही शेतीसाठी प्रशिक्षण घेतले आहे का? प्रशिक्षण नाही घेतले, पण वेळोवेळी कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळते। तुम्ही तुमच्या शेतीचा विमा काढला आहे का? आम्ही पीक विमा नेहमी काढतो पिकानुसार। तुम्ही शेतीमध्ये सौर ऊर्जेचा वापर केला आहे का? नाही। तुम्ही कधी शेती सोडायचा विचार केला आहे का? आता माझं वय झालेलं आहे 53 वर्षाचं। आता या वयात आता कुठं नोकरी मिळेल म्हणून आम्ही शेती आणि आपला दुग्ध व्यवसाय हाच करण्याचा विचार आहे। तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहेत? सरकारकडून अपेक्षा हीच आहे की किमान आधारभूत किंमत आहे ती सरकारनं वाढवून द्यावी आणि वेळोवेळी जे पुराचा फटका बसते आमच्या शेतीला याकरता आम्हाला शासनानं आर्थिक मदत करावी हीच अपेक्षा आहे। शेवटी तुम्हाला शेतकऱ्यासाठी काय संदेश द्यायला आवडेल? मी शेतकऱ्यांना हाच संदेश देईन की शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाकडे लक्ष देऊन आधुनिक शेती करावी आणि नवनवीन शेती जे माल उत्पादन होते ते स्वतः पॅकिंग करून ग्राहकापर्यंत पोहोचावं। या मार्केट साध्या बाजारात नेऊन अशा कमी किमतीत विकू नये हाच मी संदेश शेतकऱ्यांना देईन। आपणाशी बोलून मला खूप बरं वाटलं। खरं तर मी फार भावूक झाले। या व्हिडिओद्वारे सरकारला मी ही विनंती करते की शेतमालाला योग्य भाव द्या, जेणेकरून नवीन पिढी ही शेताकडे उघोय म्हणून बघेल व आवडीने शेतकरी बनेल। आपले खूप खूप धन्यवाद।